नमस्कार. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतात की हे भुईमुगाचं शेत आहे आणि ह्या शेतामध्ये हे जे काही भुईमुगाची झाडं आहेत त्यांची पानं मोठ्या प्रमाणामध्ये खाल्लेले दिसतात आहे. तर हे जे पानं खाल्लेले आहेत, तर हे पानं कुठल्या अळीनी किंवा किडीनी, भुंग्यानी खाल्लेले नसून हे गोगलगायीने खाल्लेले आहेत. तर गोगलगाय रात्रीच्या वेळेस झाडांची पानं खाते आणि दिवसा कुठल्यातरी ठिकाणी पालापाचोळ्याखाली जिथं गवत पडलेलं आहे, लपण्यासाठी जागा आहे, अशा ठिकाणी त्या लपून बसतात. त्याच्यामुळे त्या आत्ता आपल्याला दिसत नाहीत. तर बघूया जिथं कुठं पालापाचोळा पडलेला आहे. हे बघा इथं मोठ्या प्रमाणामध्ये पानं खाल्लेले आहेत आणि इथं थोडंसं गवत पडलेलं आहे. तर या गवताखाली आपल्याला निश्चितच त्या लपलेल्या आढळून येतील. तर हा इथं बघतोय आपण, इथं मोठ्या प्रमाणामध्ये गोगलगाई जमा झालेले आहेत. तर ही जी त्यांची हॅबिट आहे, दिवसा कुठेतरी आडुशाला झाडाखाली लपून बसायचं पालापाचोळ्याखाली आणि रात्रीच्या वेळेस झाडांची पानं खायची. तर याचा उपयोग करून याचं आपण व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. तुम्ही शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस अशी गवत टाकू शकतात उपटलेलं. त्याच्याखाली सकाळी येऊन त्या गोगलगाय आपण गोळा करून नष्ट करू शकतो. किंवा पोतं घेऊ शकतात. ते पोतं गुळाच्या पाण्यामध्ये संध्याकाळी भिजवून घ्यायचं आणि ते शेतामध्ये जागोजागी ठेवून द्यायचं. त्या पोत्याखालीसुद्धा सकाळी जर आपण गेलो तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये गोगलगाई जमा होतात आणि त्या गोळा करून आपण नष्ट करू शकतो. धन्यवाद.